खो देत भारताच्या खो खोच्या टीमने विश्वचषक आपला केला आणि या विश्वचषकाच्या खो खोच्या टीमचं नेतृत्व करत होती प्रियंका इंगळे। महाराष्ट्राची प्रियंका इंगळेच्या हातात हा वर्ल्ड कप पाहून प्रत्येकाच्या अंगावरती शहारे आले असतील। प्रियंका, खरं तर तुझं खूप खूप अभिनंदन। आणि हा जो तुझा प्रवास होता, हे स्वप्न होतं ते पूर्ण झालं? हो, हे माझं स्वप्न होतं की मला एकदा तरी इंडियाची कॅप्टनशिप मिळवायची होती आणि आज ते स्वप्न सुद्धा पूर्ण झालं। आणि माझ्यावर जी रिस्पॉन्सिबिलिटी होती की म्हणजे ॲज अ कॅप्टन राहून मला आपल्या भारताला सुवर्ण पदक मिळवून द्यायचं होतं, ते सुद्धा मी रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण पार पाडू शकले। तर आज मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की आज पहिल्या विश्वचषकाची म्हणजे हे हिस्ट्रीमध्ये लिहिलं जाईल की पहिल्या विश्वचषकाची मी कॅप्टन आहे आणि मी माझ्या टीमचा सपोर्ट घेऊन आपल्या भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं। आई-वडिलांशी बोलणं झालं? काय बोलले? काय करतात आई-वडील? आई वडील स्पर्धेसाठी इथे 3 दिवस आले होते, त्यांनाही खूप आनंद झालाय मला या स्टेजला बघून। माझे आई वडील आमचं वॉटर फिल्टर आणि लेडीज शॉप असे 2 शॉप आहेत, तर त्या शॉपवरती असतात। भाऊ डी फार्मसी करतो आणि मी सध्या जॉब करते इन्कम टॅक्समध्ये। पण तू बीडची आहे असं सांगितलं जात आहे आणि बीडमध्ये सगळ्या घटना आता आपल्याला पाहायला मिळतात, तर त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे बीड हे माझ्या आईवडिलांचं मूळ गाव आहे, त्यामुळे मला बीडची म्हणून ओळखतात। पण माझं आईवडील माझ्या जन्माच्या आधीपासून पुण्यामध्ये राहिलेले आहेत, तर माझं पूर्ण पालनपोषण आणि मला जे काय अचिव्हमेंट सगळे भेटले ते मला सगळे पुणे जिल्ह्याकडनं भेटलेले आहेत। इतर खेळाचं जेव्हा भारत विश्वचषक जिंकतो तेव्हा देशातील सर्व खेळाडू एकमेकांना शुभेच्छा देतात। तुला देशातील इतर खेळातून, खास करून क्रिकेट असो, बॅडमिंटन असो, टेनिस असो, यातून काही शुभेच्छा आल्यात का? हो, कबड्डी वगैरे किंवा क्रिकेट वगैरे अशा बऱ्याच खेळाडूंच्या शुभेच्छा आलेल्या आहेत। तर खूप स्वतःला प्राऊड होतं की आपल्याला असे मोठे मोठे खेळाडू सुद्धा असे शुभेच्छा वगैरे देतात, तर खूप छान वाटतंय। सचिननी शुभेच्छा दिल्या? नाही। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एखाद्या खेळाला जेव्हा विश्वचषक जिंकला जातो त्याला कॅश प्राइज दिलं जातं, बऱ्यापैकी खेळायला आपल्याला पाहायला मिळतं। मात्र तुमच्या खेळाला कॅश प्राइज देण्यात आलेलं नाही। अजून तर तसं काही अनाऊन्स केलेलं नाहीये। आम्हाला सांगतीलच खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे जे कोण पदाधिकारी आहेत ते आम्हाला सगळे सूचना देतीलच आज। या संदर्भात पण अपेक्षा आहेत? हो, आहेत अपेक्षा आम्हाला की कारण की पहिलाच विश्वचषक झालेला आहे, तर त्याच्यामध्ये क्रॅश प्राईज वगैरे असणारच। तू नोकरीला लागलेली आहे, तू जीएसटी मध्ये काम करते, तर ते तू स्वतः खेळाच्या माध्यमातून पुढे गेलेली आहे की आता की तू स्वतः ह्या स्पर्धा परीक्षेतून गेली? नाही, मी 2023 मध्ये चौथी आशियाई क्रीडा स्पर्धा खेळली होती, ती पण एक इंटरनॅशनल टुर्नामेंट आहे। त्या सर्टिफिकेटच्या बेसवरतीच मला इन्कम टॅक्समध्ये जॉब लागलाय। आणि आता आम्ही वर्ल्ड कप खेळल्याच्या नंतर महाराष्ट्र शासन आम्हाला डायरेक्ट शासन थेट नियुक्तीत क्लास 1चा जॉब देणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे। खूप शुभेच्छा। तू महाराष्ट्राची सोना आहे, तू आमच्यासाठी सोनं घेऊन आलेली आहे। मैडम से बात करना चाहेंगे। मैडम, सबसे पहले तो आपको ढेर सारी शुभकामनाएं। बाकी खेलों की जिस तरह से शुभेच्छा का संदेश आता है उस तरह से आते नहीं है। जिसके मनी है वहाँ पे लोग ज़्यादा ध्यान देते। नहीं सर, ऐसा नहीं है कि हमारा जो खो खो गेम है आजकल लोगों के अंदर देखेंगे कि जैसे पहले क्रिकेट के दीवाने होते थे, लेकिन आज जगह जगह पर आप देखेंगे लोग जो टीवी पर लाइव दिखाया जा रहा था तो बहुत ज़्यादा भीड़ होती थी, स्टेडियम भरा हुआ होता था ऑडियंस से। आजकल लोग खो खो के दीवाने हैं और वो दिन दूर नहीं है जिस दिन हमारी खो खो